सुंदर अशी कथा आहे, तर वेळात वेळ काढून नक्कीच ऐका। मुंबईचे टॉप असलेले मॅरेज हॉल रेड वॉटर लिलीच्या फुलांनी सजवलं होता। राज्यातील मंत्री संत्रीपासून ते सिने तारकापर्यंत सगळेजण त्या शाही विवाहामध्ये सामील झाले होते। राज्याचे माजी मुख्यमंत्री भास्कर पाटील यांचा मुलगा अभिमन्यू आणि राज्याचे गृहमंत्री असलेले अशोक साटम यांची मुलगी दिव्या या दोघांचा काही वेळातच विवाह संपन्न होणार होता। सगळीकडे सुग्रास भोजनाचा सुवास दरवळत होता, तर छोटी मुलं मुली हसरी चिली पिली इकडून तिकडं बागडत होती। दोघांचे अरेंज मॅरेज होते, पण दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, कारण या विवाहामुळे दोन पक्षात युती होणार होती आणि येणाऱ्या निवडणुकीत यामुळे राजकीय फायदा होणार होता। मंगलाष्टका सुरू झाल्या होत्या, तेवढ्यात तिथे पोलीस व्हॅन येऊन थांबली। अभिमन्यू दिव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार होताच की पोलिसांनी येऊन अडवले। थांबा मिस्टर अभिमन्यू, आत्ता हे लग्न होऊ शकत नाही, तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे। सगळेजण स्तब्ध झाले होते। अभिमन्यू तर अवाक होऊनच पोलिसांकडे बघत होता। त्याच्या वडील भास्कर म्हणाले, काय बोलताय इन्स्पेक्टर तुम्ही, काय झालंय, असा कुठला गुन्हा केला माझ्या मुलाने जे तुम्ही त्याचं लग्न थांबवलं? इन्स्पेक्टर ताटमानेने म्हणाला, त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना आणि पहिल्या पत्नीला डिवोर्स न देता दुसरं लग्न करणे हा गुन्हा आहे सर, आणि तोच गुन्हा मिस्टर अभिमन्यूनी केला आहे। तिथे बसलेले सगळेच उठून उभे राहिले आणि अभिमन्यूला त्यांचं बोलणं म्हणजे ऐकून असा शॉक बसला होता। त्याला वाटलं हा इन्स्पेक्टर चुकून तर त्याच्या घरी आला नाही ना। हे बघा इन्स्पेक्टर, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, माझं लग्न झालेलं नाही आणि आता पहिल्यांदाच लग्न करतोय, अभिमन्यू हसत सांगत होता। त्याची मॉम इन्स्पेक्टरवर चांगलं डरकाळी फोडून भडकली। इन्स्पेक्टर, आरोप लावण्याआधी तुम्ही माणूस तरी बघायचा होता, कुणावर आरोप करताय ते? राज्याचे भावी मुख्यमंत्री आहेत ते, लाज वाटायला हवी तुम्हाला, त्यांच्यावर असे बिनबुडाचे आरोप करताय। नोकरी गमवायची आहे का तुम्हाला? इन्स्पेक्टरने फुटलेला घाम रुमालाने टिपला आणि मोबाईल त्यांच्या समोर केला। मोबाईलमध्ये एक व्हिडिओ प्ले झाला। तो व्हिडिओ बघून अभिमन्यूची मॉम आणि पप्पा एकमेकांकडे पाहू लागले। त्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला होता। अभिमन्यूने तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती। तो मानेनेच नकारार्थी मान हलवत होता। त्याच्या समोर वधूच्या वेशात असलेल्या दिव्याने पण तो व्हिडिओ बघितला। तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं। तिने रागात अभिमन्यूकडे बघितलं आणि दात ओठ खात त्याच्या कानाखाली लागावली। तो हे खोटं आहे म्हणून सांगत होता, पण त्याचं कुणी हे ऐकायला तयार नव्हतं। पोलिसांनी त्याला हातकडी घातली आणि घेऊन गेले। दिव्याच्या तर स्वप्नांचा चकनाचूर झाला होता। त्यांच्यासोबत ती भावी आयुष्याचे स्वप्न बघत होती। तो ऑलरेडी विवाहित आहे हे ऐकून ती मनातून तुटली होती। तिला तिच्या पालकांनी समजावले आणि आपल्यासोबत घेऊन गेले। आलेले पाहुणे पण परतून गेले। केवढा पैसा ओतला होता या लग्नासाठी, पण दुर्दैव नवऱ्या मुलाने फसवले अशी चर्चा रंगत होती आणि एक एक करून सगळे तिथून निघून गेले। भास्करराव डोक्याला हात लावून बसले होते। काय झालं हे? त्या मुलाचं राजकीय करिअर संपुष्टात आल्यासारखं वाटत होतं। आपला मुलगा असं काही करेल असे त्यांना वाटत नव्हते आणि विश्वास पण बसला नव्हता। पण व्हिडिओमध्ये मुलीचा चेहरा दिसत नव्हता, पण अभिमन्यू त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना स्पष्ट दिसत होता। त्यांचं मन त्यांना सांगत होतं अभिमन्यूला फसवण्यासाठी तर कुणी काहीतरी कटकारस्थान केलेलं नसेल। अभिमन्यू पाटील दिसायला साधा सरळ मुलगा, काहीही कुणाबद्दल वाईट कधीही बोलणार नाही, की कुणाशी वैरही घेत नाही। वय वर्ष 25, 4 वर्ष अमेरिकेत होता। त्याला राजकारणाची प्रचंड आवड असल्याने त्याने लोकप्रशासनमध्ये PhD केली आणि PhD पूर्ण होताच तो इंडियामध्ये परत आला। मागच्या महिन्यात त्याचं आणि दिव्याचं लग्न ठरलं होतं आणि आज त्याचा विवाह होणार होता, पण कुणा दुश्मनाने डाव साधला आणि त्याचं नाव त्याचं करिअर धुळीला मिळवलं। कोण असेल यामागे? पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय कळणार नव्हतंच। त्यांनी आपल्या पत्नीला आणि मुलीला समजावलं आणि पोलीस स्टेशनकडे धाव घेतली। कोण असेल यामागे? की खरंच त्यांचं लग्न झालं असेल का? काय असेल त्या म्हणजे त्याच्याबरोबर बघूयात आपण लवकरच उद्याच्या भागात। तर नक्कीच तुम्ही माझा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग आल्यानंतर तुम्हाला कळेल।